जिल्ह्यात अगोदरच पुराच्या संकटात शेतकरी असताना कर्ज वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या नोटीस आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगितीचे पत्रक काढलंय. खरंच यावर समाधानी आहात का, किंवा शेतकऱ्यांना काय दिलासा देण्याची गरज आहे? जिल्हाधिकाऱ्यांना च्या पत्राने ह्या नोटिसा किंवा ही वसुली थांबू शकते का? कारण आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ही टंचाई समजून टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्या उपाययोजना आपण लागू करू. ह्या क्षणापर्यंत तरी अजून शासनाकडनं टंचाईच्या ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे, ओला दुष्काळ जरी त्यांच्या व्याख्येत नसला, टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे लागू करण्याचे जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यात आल्यानंतर दिलं होतं त्या आश्वासनाचा एकही साधा अर्धासवा शासन निर्णय निघालेला नाही. आपण बघतोय की त्या दिवशीही उद्धवजी ठाकरे साहेबांना काही शेतकरी भेटले होते. त्यावेळी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की अशा नोटिसा पाठवू नका. शासनानं त्यांना सूचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु शासनानं काहीच केलं नाही. आता आपण बघतोय की बऱ्याच गावांमध्ये आतापर्यंत जी माहिती मिळाली की 7-8 गावांमध्ये शेतकऱ्यांना या वसुलीच्या नोटिसा निघाल्या आहेत. त्याचबरोबरीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्यांच्या शेती कर्जाच्या वसुलीसाठी 101ची कारवाई, ज्यानुसार शेती त्यांची जप्तीची नोटीस जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 1369 शेतकऱ्यांवर 101च्या कारवाईनुसार प्रक्रिया सध्या प्रस्तावित केलेली आहे, सुरू केलेली आहे. असं असताना एका बाजूला शेतकरी कर्जमाफी मागतोय, पंजाबप्रमाणे मदत मागतोय, आणि ती द्यायचं तर लांबच, टंचाईच्या उपाययोजना जाहीर करायचं तर लांबच, पण शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवून बँकामार्फत, जिल्हा बँकेची असेल किंवा खाजगी सरकारी बँकेच्या असतील, हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम हे सरकार करतंय. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलं म्हणून कुठेतरी आपण त्या बाजूची बाजू मांडत असाल तर हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट आदेश दिले पाहिजेत, ह्या वसुल्या थांबल्या पाहिजेत आणि तात्काळ शेतकऱ्यांना आता 3400 रुपये एकर प्रमाणे तुम्ही जाहीर केलंय त्याची वाढ कधी देणार, आणि पंजाबप्रमाणे जी मागणी आहे शेतकऱ्यांची ही करणार का नाही, आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफीची ही योग्य वेळ परत आम्ही म्हणतोय की योग्य वेळ नाही का? अजून किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना बघायचं किंवा सरकारला बघायचंय. तर ही गोष्ट आता तरी तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि पंचनामे बाकीच्या गोष्टीच्या मध्ये न पडता तुम्ही शेतकऱ्यांना आज तरी तुम्ही टंचाईच्या बाबतीतल्या ज्या उपाययोजना जाहीर कराव्या आणि 50,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना पंजाबच्या शेतकऱ्याप्रमाणे नुकसान भरपाई ऑगस्ट पर्यंत जरी पैसे आले असले, आता 8,500 शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. जूनपासून जे पाऊस पडला ते 50,000 प्रमाणे ती नुकसान भरपाई आणि कर्जमाफी ही तात्काळ जाहीर करावी हे सरकारला आमचं सांगणं आहे. आणि नाहीतर आम्ही शिवसेना उद्या या नोटीसची होळी तर करणारच आहोत, परंतु मराठवाडा स्तरावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 अनुदान यासाठी सुद्धा शिवसेनेचा मोर्चा निघणार आहे.